मुंबई आणि ठाण्यातल्या 10 लोकसभा मतदारसंघांमध्ये यावर्षी काय होणार याची उत्सुकता आता सगळ्यांना लागली आहे। सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी आणि 5 पक्षात विस्तारलेली शिवसेना, भाजप, महायुती यांच्यात प्रमुख लढत होणार असली तरी आप आणि मनसे कोणती भूमिका निभावणार यावर निवडणुकीचं गणित अवलंबून असेल। मुंबई ठाण्याच्या 10 लोकसभा मतदारसंघात चुरस। काँग्रेस राष्ट्रवादीची पुन्हा होणार का सरशी? शिवसेना भाजपला पुन्हा वर्चस्व मिळणार का? आप आणि मनसे काय करिश्मा करणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत्या 24 एप्रिलला मतदार मतदान यंत्राद्वारे देणार आहेत। गेल्या लोकसभा निवडणुकीत मनसे फॅक्टरमुळे मुंबईतल्या सर्व 6ही जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पारड्यात पडल्या होत्या। तर ठाण्यातल्या 4 पैकी 2 जागा जिंकत मुंबई ठाण्याच्या 10 पैकी 8 जागांवर घवघवीत यश मिळवलं होतं। तसं पाहिलं तर 2004च्या निवडणुकीतही मुंबई ठाण्यात युतीला केवळ 2 जागा जिंकता आल्या होत्या। दोन्ही निवडणुकात मोठं यश मिळवणाऱ्या काँग्रेस आघाडीसमोर यावेळी वर्चस्व टिकवण्याचं आव्हान आहे, तर कधी काळी बालेकिल्ला असलेला टापू परत मिळवण्याचं आव्हान महायुतीसमोर आहे। मुंबईच्या पूर्णतः शहरी मतदारांवर आणि मोठं नागरीकरण झालेल्या ठाण्यात राहुल गांधींचा करिश्मा यावेळी चालणार की मोदी लाट खरंच प्रभाव पाडणार हा औत्सुक्याचा मुद्दा असेल। गटातटात विभागलेल्या मुंबई काँग्रेसमध्ये देवरा, कामत, दत्त, गायकवाड, निरुपम हे नेते आपापले गड राखण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करतील। काँग्रेसच्या साचीनं गेल्यावेळी मुंबई ठाण्यातून प्रथमच आपले 2 खासदार लोकसभेत पाठवणाऱ्या राष्ट्रवादीला यावेळी कडवं आव्हान असेल। शिवसेना प्रमुखांच्या निधनानंतर प्रथमच निवडणुकीला सामोरं जाणाऱ्या उद्धव ठाकरेंसमोर मुंबई ठाण्यात मोठं यश मिळवण्याचं आव्हान आहे। नव्या चेहऱ्यांना संधी देऊन उद्धव यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे। मोदी लाटेवर मुंबई ठाण्यात 1999ची पुनरावृत्ती करण्याचा भाजपचा मानस आहे। गेल्यावेळी शिवसेना भाजप युतीची गणितं बिघडवणारे राज ठाकरे मनसेचे उमेदवार उभे करणार का? उमेदवार दिले तर त्यांना किती यश मिळेल याची गणितं राजकीय वर्तुळात मांडली जात आहेत। लोकसभेनंतर अवघ्या 6 महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारी ही रंगीत तालीम मनसेसाठी आव्हानाचं आहे। दिल्लीत सत्तेपर्यंत पोहोचलेल्या अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पार्टीला ठाण्यात मतदार किती प्रतिसाद देतील यावर पक्षाचं महाराष्ट्रातलं पुढचं भवितव्य ठरेल। वसई, विरार, पालघर पट्ट्यातलं वर्चस्व कायम राखण्याचं आव्हान बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूरांसमोर आहे। ठाकरे बंधूंसाठी ही प्रतिष्ठेची लढाई असेल तर काँग्रेस भाजपसाठी दिल्लीत संख्याबळ वाढवण्यासाठी मुंबईतून ताकद देण्याचं आव्हान असेल। 10 पैकी अधिकाधिक जागा पदरात पाडण्यासाठी आघाडी आणि महायुतीत इथे घनघोर संघर्ष निश्चितच होईल। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।